आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज, वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही। नमस्कार, स्टार लक्ष न्यूजसाठी समाधान केदारे, अशोक आयरे। आम्ही आलेलो चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सोगरसा गावात बघूया मनातील आमदार जनतेचा कौल काय आहे ते। काय नाव आहे का तुमचं? काय तुमच्या मनातील आमदार कोण वाटतंय चांदवड देवळा विधानसभा? हा चालू आहे, पण तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं बस? नाही सांग तरी अंदाज बघ तुम्हाला कोण असं हवा कोणाची वाटते बस? तरी पण तुमच्या मनातील आमदार आम्हाला जाणायचं आहे ना। काय नाव आहे? माझं नाव गांगुर्डे विठोबा। काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं? आयर साहेब आहे, राहुल दादा आहे। काय वाटतं तुम्हाला राहुल आयरांकडनं काय अपेक्षा वाटतं? त्यांनी 10 वर्षात भरपूर काम केले, भरपूर काम। म्हणजे आता तुम्हाला यावेळेस नामदार करायचं बघा ना, मंत्री झाले पाहिजे। हा, नामदार म्हणजे मंत्रीच झाले पाहिजे। 10 वर्षात काय विकास केला तुमच्या गावात? त्यांनी रस्ते केले तालुक्यातले आणि आमच्या गावातले सगळे रस्ते वगैरे, मंदिराची शोभा वाढवली। आपल्या गावात 25 कोटीचा निधी दिला। किती निधी दिला? 10 वर्षात 25 कोटी। काल हिशोब काढला, मला सांगते, मला माहिती 25 कोटी दिला। काय नाव काका तुमचं? नारायण। काय करता काका तुम्ही? शेती। काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं? बोली। हा, काय नाव वाटतं तुमच्या मनात? हे बा राहुल दादा आयर आहेत, आपले कोतवाल आहेत, निंबाळकर आहेत, केदारनाथ आयर आहेत, बरेचसे आमदार आहेत रेसला। पण कोण वाटतं तुमच्या मनातील आमदार? काय निश्चित सांगते ना कोणाचं काय। तुमच्या गावात विकास कोणी केला बा असं? मग सांगितलं ना फक्त राहुल दादा। काय विकास केला तुमच्या गावात? काय गट्टे रस्ते झाले, मंदिरे बांधली। काही निधी वगैरे सांगता येईल किती कोटीचा आला, काय आला? 10 वर्ष ते काल बोलले 25 कोटी पर्यंत गेले। 25 कोटीचा निधी आला 10 वर्ष। धन्यवाद काका। आम्ही स्टार लक्ष न्यूजवरून आलेलो आहे, बघूया जनतेचा कौल काय वाटतं। तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं तुम्हाला? काय वाटतं निंबाळकर दादांकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा म्हणजे बा कोणी आमदार झाले एक आमदाराची पात्रता राहते, किती कामं करणार, काय करणार, सर्वसामान्य माणूस फक्त बस त्याच्या पलीकडे काय। बेगर पियाचा आमदार पाहिजे का तुम्हाला? शेतकरी पुत्र आमदार पाहिजे? शेतकरी पुत्र म्हणजे काय होतं, अवेलेबल पाहिजे। तुम्ही गावात किती निधी आणला, किती कलर मारला, काय यानं विकास होतो। सर्वसामान्यांचा विकास कशाला म्हणतो? तर एखादे काहीतरी प्रोडक्शन आणलं, कंपनी आणली, MIDC याला म्हणते सर्वसामान्य। गावात 4 इटा लावल्या आणि कलर मारला याला विकास थोडी म्हणतात। या सोगऱ्याच्या गावात विकासाची गंगा म्हणजे या ठिकाणी शाळा, दवाखाने। हां, काय होतं प्रांतवादाचा विषय ना। शेवटी काय होतं, देवळे आज 1 लाख मतदान आहे, आमच्या चांदवड 2 लाख मतदान करून 10 वर्षापासून आमदार जर टिकाल होत असतं, मग आमचं जगून काय फायदा? शेवटी प्रांतवाद आहे की नाही? शेवटी आपल्या तालुक्यात माणूस का नको? बरं काय विकास काय विकास? बरं किती दिवस चालली विकास काय विकास? तोच नारपारचा मुद्दा आहे, सगळे नेत्यांनी बसावा आणि करावा नारपारचा मुद्दा काय आहे असं काय बोलताप आहे। जर 10 वर्ष गेले ते नारपार नाही आला, 2 वर्ष 5 वर्ष कोण नारपार येणार? काहीतरी बोलतापायला बळी पाडायचं, काहीतरी जनतेला वेगळं दाखवायचं आणि करायचं काहीतरी। मग त्यापेक्षा बरं आपल्या गरीबाचं गरीब बिलकं नको का नको? गरीबाचं आपल्याकडे का नको? आपली जर लोकसंख्या 2 लाख आहे चालू ती लोकसंख्या 1 लाख आहे, तर तिकडला आमदार होतो, मग आपण काय करतो? मग पुढे चुकत उद्या त्या तालुक्याचे लोक काय म्हणतील, आयला एवढे 2 लाख तालुक्याचं मतदान आमच्या आमदार होत म्हणजे आमचं काय? जर त्या लोकांच्या क्रिया प्रतिक्रिया जर घेतला तर लोक म्हणते, त्यांना जर विचारलं आपण बघताला आम्हाला मतदान करायचं बा आमच्या ते नाही म्हणतात, मग आपण काय करायचं त्या लोकांना मतदान? शेवटी प्रांतवाद आहे ना हो। चांदवड देवळा बरोबर आहे की नाही? कधीतरी आमदार न्यायचं, गाडीतून हात करायचा, ही कोणती गावाचं माहिती आहे का? आता हे रस्त्यावरचं गाव आहे, आम्हाला माहिती आहे बा आमदार आहे बा, येतोय जातोय, पण म्हणल्या गावाला काहीच माहित नाही ना, कधी भेटीगाठी नाही ना। 10 वर्ष गेली, भेटीगाठी हा विषय आहे का? हेच आम्ही स्टार लक्ष न्यूजच्या माध्यमातून आम्ही गाडोगाव खेडेपाडे दुर्गम भागात इथे कानमंडळ अशा गावांमध्ये जाऊन आलो माहिती का? तुमचं काय तुम्हाला काय भेटतं त्या ठिकाणी जाऊन आलो, ह्याच प्रतिक्रिया आम्ही जाणून घेत आहोत।
ह्या रस्त्यानं तुम्ही राहुल गांधी गेला, सगळे गेले, पार मोदीपासून सगळे गेले. हे आम्हाला माहिती का आमदार जातो येतो, पण म्हणल्या गावाचं काय भवितव्य आहे? आज या विषयीला कलर दिला तुम्ही, म्हणजे बा तुम्ही गावाचा विकास केला, खाली गट्टू टाकलेला विकास केला असतो जातं. सार्वजनिक विकास केला का तुम्ही? नार पारचा आरोग्याचा झाला, पाण्याचा झाला. आता याच्यामध्ये आता चांदवडचा जो आता याच्या कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलची परिस्थिती काय होती, तुम्ही ते केलं का? काही केलं का? त्याच्यावर तुम्ही एवढं मोठं भाषण दिलं का? आम्ही एवढा मोठा दवाखाना करायचं केलं का तुम्ही? सार्वजनिक विकास करा ना तुम्ही. हा झाला ठेकेदाराचा विकास झाला, गावाला कलर दिला, पैसे आला, निधी आला, हा झाला ठेकेदाराचा विषय झाला. ठेकेदाराला 12% भेटले, इंजिनियरला भेटले, पार याच्यापासून काय कोणाला भेटले ते भेटले. सार्वजनिक विकास कशासाठी म्हणजे? आज चांदोड तालुका जो दुष्काळ खाली, तो दुष्काळ खालीच आहे ना, म्हणून का तुमचं झालं का? आज सोयाबीन 3400 रुपयाची, आजही ती तेल डबा 3200 रुपये, 2200 रुपये झाला. सोयाबीनचा डबा आज तीच सोयाबीन 3400 रुपये, 35 रुपये. काय काय बदल केला बा तुम्ही? काही वेगळं केलं का? बस चला बा, पुढे काही धरण मानलं की नार पारचं छगन उजवळणं तिकडं पाणी कडून तेवढ्याला नेलं, आणि तुम्ही 10 वर्ष बोलतोच नारपार 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 नारपार. कोणता नारपार? आज 22 दिवस जाते गावाला पाणी येत नाही. साधा मुद्दा घ्या तुम्ही, आमचं द्या सोडून. म्हणत्या नेत्याने काय विकास केला सर, काही देश काय घेऊन गेलं, पण तुम्ही साधा 22 दिवस गावाला पाणी येत नाही ना. आज भारतीताई पवार होती, काय परिस्थिती झाली तुम्ही विचार करा ना. आज रस्त्यावरच्या गावाला माहिती आहे आम्ही खासदार बाई रस्त्याने जाऊ राहिली, पण म्हणल्या बरेच लोकांची काय परिस्थिती. या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या आज बगरे येऊन काही त्यानं काही केलं असं काही भाग नाही, पण काय झालं, प्रत्येक लोक नुसते येऊ राहिले, फक्त पक्षाच्या नावाखाली येऊ राहिले. आम्ही विद्यमान कामांच्या आमदारावर येथील जनता नाराज आहे. या ठिकाणी दुसऱ्या काकांचे आपण हे करू. काय काका तुमचं नाव? काय वाटतं तुमच्या मनातील आमदार काय वाटतं? आमदार असं आमदार कोण पाहिजे तुम्हाला आमदार? राहुल आहेत, शिरीष कोतवाल आहेत, निंबाळकर आहेत, शेगायर आहेत. माझ्या काळात 10 आमदार होऊन गेले, एकही काम